चांद्यापासून बांधापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांधापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी ही आनंदाची वार्ता। जी आनंदाची वार्ता सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना फायदा करून देणारी जी आनंदाची वार्ता अशी आहे की आता 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात 100% येणार आहे 300 ची तेजी। तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात 100% येणार आहे 300 ची तेजी। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागला की 15 एप्रिल नंतर असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार आहे 300 ची तेजी। आणि ही जर 300 ची तेजी 15 एप्रिल नंतर आली तर या तेजीत 15 एप्रिल नंतर सोयाबीनचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो। चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे ही इथं जाणून घेऊयात। याच्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा एवढी आपल्याला विनंती। जिथे व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी ही सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की 15 एप्रिल नंतर आता सोयाबीनच्या दरात 100% येणार आहे 300 ची तेजी। पण 15 एप्रिल नंतर आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या दरात येणार आहे 300 ची तेजी। मग ही 300 ची तेजी येण्यामागचं कारण कोणतं आणि जर ही तेजी आली तर या तेजीत 15 तारखेनंतर सोयाबीनचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो। चला या प्रश्नांची उत्तरे आता एक एक करून जाणून घेऊयात। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती सोयाबीनची दर पातळी ही सध्याच्या कंडिशनला 5100 रुपये प्रति क्विंटल पासून 5400 रुपये प्रति क्विंटल आहे। मग अशा परिस्थितीत आपण सर्वांनी बघितलं तर सोयाबीनचा जो भाव आहे तो जवळपास स्थिर आहे। हा याच्यामध्ये मागच्या 2-3 दिवसामध्ये 50-100 रुपयांची वाढ झाली पण तरी देखील जी भाव पातळी ती या ठिकाणी स्थिर आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या दरात 15 एप्रिल नंतर जी तेजीने शक्यता वर्तवल्या जात आहे त्यामागचं कारण काय, ही तेजीनंतर दर कुठून कुठपर्यंत पोहोचतील आणि या तेजीत काय सोयाबीन विकायला पाहिजे का थांबायला, हे चला सगळं या ठिकाणी जाणून घेऊया। तर 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या दरात जी तेजी येण्याची शक्यता आहे त्याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे अल निनो। लक्षात घ्या मित्रांनो अल निनोमुळे सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो वाढणार आहे। कशामुळे तर अल निनो बद्दल भाकीत जागतिक संघटनांनी केले तरी देखील याच्यावरती शिक्कामोर्तब केव्हा होईल, जेव्हा भारतीय हवामान खात्याचा पहिला अंदाज येईल। भारतीय हवामान खात्याचा पहिला अंदाज केव्हा येईल, भारतीय हवामान खात्याचा पहिला अंदाज 10 ते 15 एप्रिलच्या दरम्यान म्हणजे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात येईल। दुसऱ्या आठवड्यात अंदाज आला आणि त्यात अल निनोची शक्यता वर्तवली तर याचा अर्थ होईल की भविष्यात पाऊस काळ कमी, उत्पादन कमी म्हणजे आहे त्या सोयाबीनला त्या ठिकाणी डिमांड वाढणार। आणि याच्यामुळेच तुम्हाला सांगतो की अल निनो बद्दल एकदा स्पष्टता आली की 15 एप्रिल नंतर सोयाबीनची मागणी व पुरवठ्याच्यात गॅप निर्माण होईल आणि हाच गॅप सोयाबीनच्या दराला रेकॉर्डतोड तेजी प्रदान करणार। आणि या तेजी सुरुवातीला 15 एप्रिल नंतर सोयाबीनचा भाव हा 300 न जर वाढला तर अजिबात आश्चर्य हे वाटायला नको। या तेजीत सोयाबीनची दर पातळी 5400 ते 5800च्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे। अनुकूल परिस्थितीत ही तेजी भावाला 6000 पर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकते। मग इथं सोयाबीन विकायचं का नाही, तर माझं मत 5.5 ते 6000च्या दरम्यान दर पोहोचला तर 50% सोयाबीन विकून टाका, 50% तेजीसाठी रोखून ठेवा, त्यामुळे तुमचा दुहेरी फायदा हा होऊ शकतो। पण अल निनोमुळे मात्र सोयाबीनचा भाव 15 एप्रिल नंतर 300 वाढणार याबद्दल साशंकता व दुमत अजिबात नाही। आता भविष्यात देशात सोयाबीनचा भाव कशा पद्धतीने राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजचे व्हिडिओ आपला मित्र उदय लाड हा मनापासून करतो। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।